तर मंडळी, जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे देव पारवाडी येथून आता पुढे निघाले, म्हणजेच नौकेतून देवानी नदी पार केली आणि त्या घाटीमार्गे निघाले आणि त्या घाटी संपूर्ण क्रॉस केलेली आहे आम्ही सर्वांनी. देव देखील येत आहेत आणि खरंच खूप मोठी घाटी होती, परंतु भक्तिशक्ती म्हणतात ना, हे काय बोलायचं, भक्तीमध्ये जी शक्ती असते एवढी शक्ती कशातही नसते. आणि ह्या देवाच्या भेटीची लागलेली ओढ ही खूप शक्ती देऊन जाते मंडळी. ऊन देखील भरपूर आहे, परंतु किती ऊन असलं तरी देवाच्या भेटीसाठी जी मनातली असलेली आस आणि जी शक्ती आली आहे त्यामुळे प्रत्येक भाविक अजूनही उत्साही आहे. खरंच खूप चांगलं नियोजन आहे. तुम्ही बघतात पूर्ण हा मोकळा माळा आहे आणि या माळावर सुद्धा रस्त्याचं नियोजन केलेलं आहे, आखून वगैरे रेखाटणी केलेली आहे रस्त्याची. आणि तुम्ही फक्त लांबवर तुम्हाला दिसत आहे मंडळी, हे बघा मी झूम करतो आहे, एवढी गर्दी आहे, एवढी लाईन आहे. देवांसोबत भाविक चालले आहेत कुणकेश्वर भेटीसाठी. ही शाही भेट आहे. 39 वर्षांनी हुकूम मिळाला देवाला आणि श्रीदेव रामेश्वर निघाले कुणकेश्वराच्या भेटीसाठी. तुम्ही पाहताय अथांग असा जनसमुदाय, अथांग अशी रयत चालली आहे. खरंच खूपच म्हणजे नेत्र दिपून टाकेल असं हे एक वातावरण, खरंच खूपच छान. मंडळी, इथे दानशूर व्यक्ती देखील आहेत, त्यांनी खूप भाविकांसाठी व्यवस्थासुद्धा केली आहे. कोणी शीतपेय दिलेलं आहे, तर कोणी सरबत दिलं आहे. थंड पाणी म्हणू नका, नॉर्मल पाणी म्हणू नका. त्याचप्रमाणे आता इथे कलिंगड म्हणजे फ्रूट्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, फळांची जमेल त्याप्रमाणे. खूपच चांगल्या प्रकारे नियोजन आहे, तुम्ही पाहताय. सर्वांना नम्र विनंती आहे, कचरा कुंडीतच टाका. पाण्याची व्यवस्था इथून पुन्हा 500 मीटर अंतरावरती करण्यात आलेली आहे. तेव्हा मंडळी, आता आम्ही थेट आचऱ्यावरून चालत गेलो. देव आता इथे ह्या मुश्कीच्या हायवेवर पोचले होता. पडदबाजीची सॉरी येतो द्या तुमची.
हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. देवस्वारींचे आणि भाविकांचे इकडे बघा एकदा. मंडळी, आता मशवी येथे स्वारी आलेली आहे आणि समस्त मशवीच्या ग्रामस्थांनी सुंदर अशी भाविकांसाठी जी न्याहारीची सोय केलेली आहे. म्हणजेच उपास ज्यांचा असेल त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी, पोहे, खूपच चांगलं असं नियोजन केलेलं आहे. खरंच छान. निसर्गाच्या छायेतून गरजर आईच्या आंब्याच्या वनातून आता श्रींची स्वारी येणार आहे मंडळी आणि इथे जाणार आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर इथे जाण्यासाठी. मंडळी, आता स्वारी बरोबर इथे इंदिरा येथे पोचत आहे. हे बघा, इंदिराची घाटी आपण क्रॉस करून आता इथे म्हणजे गावामध्ये आलेलो आहे. थोड्या थोड्या स्वारींचे आगमन होणार आहे. कार्पेट इथे उतरलेलं आहे. चला लवकर. चांगलं असं नियोजन केलेलं आहे. सुंदर असं नियोजन इथे केलेलं आहे समस्त ग्रामस्थांनी. चांगली व्यवस्था केलेली आहे.
कोकम सरबत उष्णतेचा एक चांगला औषध कोकम सरबत. पारवाडी तर्फे ग्रुप. तर आता आम्ही जवळजवळ हिंद्यात पोचून आता पुढे आम्ही मिठगावच्या दिशेने चाललो. स्वारी येता ट्रेनची. हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. एवढी रयता श्रींसोबत चालत असा. तुम्ही पाठीमागे बघतास प्रचंड रयत देवांसोबत चालत येतात. अशा या विलक्षणी आणि अद्भुत आणि नयनरम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत. मंडळी तुम्ही आता पाहताय इथे सुंदर अशी कमानी इथे बनवलेली आहे. जो एंट्री गेट बनवला आहे तो हिंदळे येथे बनवला आणि इथे ब्रिज आहे, हा पूल आहे आणि देव आता येथून निघणार आहेत. नौकेतून पुन्हा एकदा नदीतून प्रवास होणार आणि पुन्हा एकदा तो विलक्षणीय असा आपल्याला जो नेत्रमय दृश्य आपल्याला जे आहे ते पाहायला मिळणार आहे. देव आता नौकेतून पुन्हा निघणार आहेत आणि पलीकडच्या दिशेने येणार आहे. तिथून मिठगाव येथे पुन्हा देवांची स्वारी जाण्यासाठी सज्ज होईल. मंडळी किती सुंदर मंडप तयार केलेला आहे आणि हा जो एंट्री गेट आहे खूपच छान बांधला आहे. पूल आहे येथे आणि आता देव येथून निघणार आहेत नौकेतून. खरंच हा एक सुंदर असा नजारा तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमची कमेंट, तुमचा अभिप्राय नक्कीच द्या. इनामदार श्री रामेश्वर भाविक भक्तगणांचे दादा मंडळी देव आता तिथून नौकेतून निघाले आहेत. तर आता पटापट चालत आहे मी. तुम्हाला ब्रिजवर येऊन तिकडून तुम्हाला तो दृश्य दाखवण्यासाठी, तो देखावा दाखवण्यासाठी पटापट जात आहे. गर्दी भरपूर आहे भाविकांची तुम्ही पाहत आहे आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणातून हा जो देवांच्या भेटीचा जो क्षण आहे तो सर्वांना पाहायला मिळणार आहे. श्रीदेव रामेश्वर निघाले कुणकेश्वर भेटीला. तुम्ही पाहताय आता देव नौकेतून निघाले आहेत आणि आता नौका देखील येत आहेत आणि या पलीकडच्या दिशेने म्हणजे ब्रिज खालून जाऊन पलीकडच्या दिशेने देव उतरतील आणि मिठगावच्या दिशेने पुन्हा प्रस्थान करतील. खरंच खूपच छान. तुम्हाला पूर्णतः जमेल त्या पद्धतीने माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी.
नौकेतून पलीकडच्या दिशेने म्हणजे मिठभाव येथे आता श्रींची स्वारी आलेली आहे, तुम्ही पाहताय. हा चला तर पुढे जाऊया. मंडळी, देव आता मिठभाव येथे आलेले आहेत आणि आता हे दिव्य भव्य असं मंदिर दिसत आहे मिठभाव येथील, तुम्ही पाहताय. आणि येथे आता आपण आलो आहोत. समस्त जनसमुदाय रयत आलेली आहे. आता बघा, कुणकेश्वर बीच 8 किलोमीटर, तांबाडेक चौपाटी 4 किलोमीटर आणि देवाची रयत येथे उपस्थित आली देवाची वाट पाहत आहेत. आणि श्रींची स्वारी थोड्याच वेळात इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे. आणि आता हे मिठभाव येथील रामेश्वर मंदिर दिव्य भव्य असं तुम्ही पाहताय.
मंडळी, इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे, श्री क्षेत्र कुणकेश्वर हे 2025. आता ती श्रींची स्वारी मिठभाव येथे आलेली आहे आणि आता मिठभाव येथे या ओढ्याच्या विश्रांती घेणार आहे. महाप्रसादाचं देखील आयोजन इथे आहे. सुंदर असं हे नियोजन ते करत आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. निसर्गाच्या गर्दछायेत आणि सुंदर असं वातावरण, देव आता इथे विश्रांती घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हर हर महादेव. बाय.